माझ्यावर घेऊन साक्षीवाणी ते आणि दरवाजा बाहेर गेले की दरवाजाकडे वळावर का हो सांगा बाहेर सर्व बकरी सगळी आत बसली आहे दरवाजा ओढून होते वाटेतून बाजूला वा ओम अघोरेभ्यो नमोरेभ्यो घोरतरेभ्यः सर्वेभ्यः सर्वशर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्ररूपते ओम तुझे शांता शामिना शांता सामे शांत्या दुर्गमेतो भायो अभ्यो शांता बाजुला शांता नमे शांता रवते जो शांता शांता सामे शांता दुर्गमेतो पृथ्वी शांता अंतरिक्ष शांति विद्यो शांति दिशा शांति दिशा शांति वायु शांति आदित्य शांति चंद्रमा शांति नक्षत्र पाणी सगळं टाकून द्या शांति रोषधय शांति वनस्पतय शांति गौ शांति रजा शांति रश्म शांति पुरुष शांति ब्रह्म शांति मम आत्मनः मना श्रुति स्मृति पुराण पुराण श्री परमेश्वर प्रीतम कृतस्य कर्मण साक्षात् सिद्धं तत् संपूर्ण भावाप्यं भद्रभ्येना प्रकृतिं पूर्णाहुति मोक्षे एरो नामानमग्निं भावयामि ओम चत्वारि श्रीनात्रयो अस्य पादास्ते शीर्षे सप्तहस्तासु अस्या कृतापथो वृषभो रवीन्द्र महोदेवो वर्धागाविवेशात् ऊर्धानं दिवो अर्जुन दिव्यामैष्मागरमृताय जातमग्निं कपिक सम्राजमतिलिञ्जनानामासन्नापात्रञ्जयन्त देवाः मुदस्मा दिव्या रुद्रावसमिन्दतां पुनर्ब्रह्माणो वसनेतयत्यैः वृतेन त्वन्तनो अर्धयस्वस्यास्तन्तु यजमानस्य कामाः पूर्णाधर्विपरापदसुपूर्णापदरापदां वसनेव विक्रीणावहारिषमोजवं शतक्रतो सप्तते अग्ने समिध सप्तजिह्वान् सप्तविजय सप्तनाम प्रियाणि सप्तहोराः सप्तधारकाय गन्ति सप्तयोनीरावृणस्वा कृते अग्नीच्या मध्यावर तुपाची घात करायची बारीक घाताना हा उंच गेला तरी नाही खायला द्यायचं एकदम हातात घालायचं उंच करायचं पूर्ण होते मग ओम शक्रालय सुरगणानि हते किमीये तस्मिन् दुरात्मनि सुरारिवरे चलेव्यां तां दुष्टः प्रणतिनं शिरोधरां सा वाग्भिः प्रहर्ष पुरोगामदेहाः देव्याय जातमिदं जगदान्तशक्त्या निश्चेय देवगणशक्ति समूहमूर्त्यां तामम्बिकामखिल देवमहर्षि पूज्यां भक्तानदास्ति विददानि शुभानि साधः यस्याः प्रभावमतुलं भगवानन्दो ब्रह्मा रक्षत हिमक्तुमलं बलं च सा चण्डिकाखिल जगत्परिपालनाय नाशाय चाभुवयस्य मतिं करोतु शूलेन पाहि नो देवी पाहि खड्गेन चाम्बिके घण्टास्वनेन नः पाहि चापल्यादिस्वनेन च प्राच्यां रक्ष प्रभूयासं कालयेन गन्धाक्षतपुष्पाणि हरिद्रां कुङ्कुमस्य समर्पयामि ॐ स्वस्ति श्रद्धां मेधां च प्रज्ञां विद्याम् उत्तीक्षुरं बलम् आयुष्यन्ति च स्मरणादिगतेषु सम्पूर्णं ध्यायति शुद्धिः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः अनेन यथा ज्ञानेन यथा विदितोपचारद्रव्यैः शुद्धसङ्कल्पितं पादुकान्याङ्गभूतहवनाध्यकर्मणादेन श्री अग्निनारायणस्वरूप परमेश्वर प्रीयतानाम् तुम्हाला अजूनही जरा अभिषेक करतो चला घ्या बरं एकाने सगळीकडे सगळ्यांना असे फिरत राहा भोग मी कडनं म्हणतो सारथे नाती गोयानी घोनामी वश्यन्न ओम आप्याय तस्मै तुझे विश्वना सुमूर्ती अंभवामात्य संकथे ओम आर्यमूर नाती मकरोत्पत्ति दिव्याय ममाकारिदाव सिजनये ओम मधुभज्यस्वामे प्रतिआग्रहे विषा पूर्वे सर्वकृतिनामयञ्च पुनः प्रणवगस्तापि तरहिमान मन्मादावधीतङ्गितं ओम बृहस्पति अतियजयो अर्हादिवर्गभाति कतु मञ्जनेषु यदि यक्षवसरदप्रजा तदस्मा भूतविदधे ओम शुक्र
प्रांते अन्यके दंते अन्यके रूपे हरिज्योतिमासी विश्वाहि मायावतिस्पदामो भद्रादे पुरुषनिहरादिरसो ओम शन्नो देवी रविचित्रापो भवन्तु वीतये शयोरभिश्रवन्तुनः ओम कयानिश्चित्रापो भूतितरा प्रदसः कयाशतिष्ठया भृता ओम केतु प्रणन्दकेतवेशो हरियाभिषसे संशक्तिरजायता ओम आष्टोष्पदे प्रतियामि हस्तान् स्वाभिषो आनविवो भोगानः तदेव हे प्रतिदन्दो विष्णुः भगवते शक्तिस्पदे वाष्टोष्पदे प्रदरणोने दिग्रस्मान् भोगिरस्मे निर्मितो अजरा सत्ये सकेशं त्रिपुत्रानवति रोजसमा वाष्टोष्पदे शम्पया संसदा येषु जीवहि रमया गातुमज्ञा पाहि क्षेमो उदयोगे भरन्नो युजम्पा तस्मद्भिः सदा नः अमी महावाष्टोष्पदे विश्वारूपाण्या विशन्न सखा सुषेवो वेदिनः वाष्टोष्पदे धुमासूनां सकलं सौम्यानां द्रप्सो भेतां पुरां शश्वतीनां योगुदीनां सखा आता सनई वाजवा सगळ्यांनी भजन म्हणायला हरकत नाही वास्तू गाजत गाजत या प्रदक्षिणा करून इथं येऊन मग इथं ठेवणार इथून जरा वाटते आम्हाला त्याची पुढे वाचतो मग पडेल का तो खाली ठेवा नाही पडेल स्मरण मात्र संकट हरिष्य स्मरण मात्र संकट गुरुराया ताराही लीना तुझिया चरणासे ताराही लीना तुझिया चरणासे अंतरान पडो तुझिया सेवेसी अंतरान पडो तुझिया सेवेसी सद्गुरु राया सद्गुरु राया आठवू किती सद्गुरु राया आठवू किती श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय वास्तू तवेली खाली नेण्यासाठी जरा कमी सामान लावायला सांगतो काय होतं ना
वास्तू जमिनीखाली न्यायला म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि काही त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या. जागा जी खळगा खणला जी इतकी अडचणीत आहे की तिथं मला ते काय खताला व्यवस्थित त्याचा खळगा दिसला नाही. त्याची कल्पना अशी मगाशी सांगितली तुम्हाला की जमिनीच्या खाली हे जे कलशाचं पाणी असतं ते त्या खळग्यात टाकायचं. खळगा बुडल्यानंतर ते वास्तू हळूहळू तळापर्यंत घ्यायची, एका बोटानं धरून ठेवून मग त्याच्यावर ही वाळू थोडीशी सरकवून ती घट्ट बसली की हात काढून घ्यायचा आणि नंतर मग सिमेंट सावकाश ते बंद करायचं. इतकं आत्ता शक्य होणार नाही आहे. त्यामुळे ती वास्तू आमच्या देवींच्या पायाशी आम्ही ठेवलेली आहे. थोड्या वेळाने ती जमिनीखाली नेली जाईल. यांचे पुणे मिस्टर मिसेस ती योजना करणार आहे. तर सर्वांनी हात धरून वास्तूची प्रार्थना करायची जी आम्ही तिथं नंतर केली असते ती आत्ता करूया. हात जोडा सगळ्यांनी. म्हणा पूजितोसी मया वास्तो ओमादि अर्चनैहि शुभैहि प्रसीद पाहि विश्वेश देहि मे सुखदं सुखं वास्तु मूर्ते नमस्तेस्तु भूषया अभिरत प्रभो मद्गृहे धनधान्यादि समृद्धं कुरु सर्वदा सशैल सागरां पृथ्वीं यथा वहसि मूर्धनि तथा मां वह देवेश संपद संततिभिः सह. थोडक्यात अर्थ त्याचा असा आहे की हे वास्तुदेवता आज तुमच्या आमच्याकडं होमनासकट सागर संगीत पूजन केलं गेलं, त्याचा स्वीकार व्हावा. आणि सशैल सागरा पृथ्वी यथा वहसी मूर्धनी. आपल्याला माहिती आहे की शेषाच्या मस्तके जशी पृथ्वी असती त्याच कल्पनेप्रमाणे ही सशैल सागरा पृथ्वी यथा वहसी मूर्धनी, ज्याप्रमाणे सागर म्हणजे पृथ्वी जो आपल्या मस्तकावर धारण करतो त्याप्रमाणे हे वास्तुदेवता तू आम्हा सर्व कुटुंबियांना आपल्या पाठीवर धारण कर आणि सर्वांना सुखी आनंदी आणि सर्वांच्या घरी समृद्धी भराट हो अशी वास्तूची प्रार्थना आपण केलेली आहे. नंतर करायची ती आत्ता केली. तर दोघांनी आता आठवण करा तुम्ही. आता आशीर्वाद द्यायला ते काम समजा थोडं. ओम केशवाय नमः. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. गोविंदाय नमः. श्री कृष्णाय नमः. पूर्वचरित वर्तमाने मंगुळम विशेष विशिष्टाय शुभ पुण्यति तोमना मम आत्मनः शुद्धि प्रतिपुराणोत परप्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थं कृतस्य कर्मणः सांगदासिद्धं तत् संपूर्ण फलमात्रं कर्मकर्ते आचार्याय हिरण्य निष्क्रिय द्रव्य दान द्वारा गो प्रदानं करिष्ये. आचार्य तिकडे कोणी पाहिजे पैसे यज्ञ साधन भूताया विश्वस्या भोगराशिनी विश्वरूप धरोदेवा प्रियता बनया गवात इदं भो स्थानमंत यथा शक्ति संयथा संकल्पितो हिरण्य निष्क्रिय द्रव्यं कर्मकर्ते आचार्याय तातुमहमुत्सृजे. अग्नये नमः. तुम्ही हळद पूजा या नारळ व्हायची या कोपऱ्याला. अग्नीची पूजा या कोपऱ्याला करावी नेहमी. मध्ये हळद कुंकू टाकायचं नसतं. हा कोपरा जो आहे म्हणजे वायुव्य कोपरा, त्याची पूजा करावी. इथून करावी पूजा. अग्नये नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पाणि हरिद्रां कुंकुमंच समर्पयामि. सर्वांनी हात जोडा. अग्नीची प्रार्थना करायची. म्हणा ओम स्वस्ति श्रद्धां मेधां यशः प्रज्ञां विद्यां बुद्धिं श्रियं बलम आयुष्यम तेजः आरोग्यम देहि मे हव्यवाहनो. अग्नये नमः. प्रार्थना पुष्पाणि समर्पयामि. विभोग पडीला अग्र लावल्या बोलावून घ्या. सर्वांनी नंतर येऊन लावायचं दर्शनाला आलं की विभूतीं धारयित्वा गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर यत्र ब्रह्मानुदेव तत्र तत्र होदाजनो अग्नये नमः. अग्निशरण्यामि यात देवगणा सर्वे पूजा माताय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च दोरी बळ रक्षटगा आवाहित देवताश्च विसर्जयामि. मनीषवडसैकिनं अधिवर्षितं केशदानं तद्निष्क्रिय द्रव्यां विश्वनाथाय श्रमणे ब्राह्मणाय दातुमहमसृजे. कृतस्य कर्मण सांगदासिद्धर्थं नानानामगोत्रेभ्यः ब्राह्मणेभ्यः दक्षिणा प्रदानं करिष्ये. अक्षतैः पूजयिष्ये. भूमिर्जलुकारक्षटका बसूनच नमोस्मरन्ताय सहस्रमूर्तये सहस्रवादाक्षिणोर्वाहवे भद्रपुणे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. माने नाही म्हणायचं नाही. या हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजमिवाकसोः अनन्तपुण्यफलदो अतशान्तिं प्रयच्छ मे.
पंडित को पुढे या. ओम इत्यादि विलक्षणावन्तो सूर्ये अश्वनात् सहते सूर्येण हिरण्यतामृतत्वं भजन्ते वासोदास्तु प्रतिरन्त आयुः. इंद्र आसान्नेता बृहस्पतिर्दक्षिणाय पुरयेतु सोमान् देवसेनानां विवन्यतीनां जयन्तीनां मरुतोयान् स्वगृहे दक्षिणाभ्यान्तु बहुतेजं चास्तु. पहिला असल्या तरी तुमच्यातर्फे जे प्रतिनिधित्व करताय सगळ्यांच्या तर्फे सुरुवातीला संकल्पना तुमचं लक्षात असेल तुम्ही म्हटलं होतं की अत्र मी तिथं सकल जनानां नियुक्त अहम असं म्हटलं होतं सुरुवातीला. या ठिकाणी जमलेल्या सर्व लोकांच्या कडून नियुक्त केले गेलेला असा मी आणि आमच्या सगळ्या कुटुंबियांचं चांगलं व्हावं अशी वास्तूची जे त्यांचा संकल्प आहे तो संकल्प केल्यानंतर या ठिकाणी आमचे आशीर्वाद आहेत सगळ्यांचे. तुमचे रानडी मामा तुम्ही ओळखता ते आशीर्वाद आहेत पण त्यांचं ऋण मी मानतो ना. त्यांचा पंथ वेगळा आहे एवढंच. जसा हा तुमचा भक्तिभावाचा पंथ आहे त्या पंथातील ते असल्यामुळं आमच्या या वैदिक ठिकाणी फार ते लक्ष ठेवू शकले नाही. पण त्यांच्या वडिलांच्याकडे मी पुष्कळ सुरुवातीला शिकलो होतो सांगलीला तेव्हा मला ते ऋण मानलं पाहिजे. आम्ही त्यांना सुरुवातीला आमंत्रण केलं होतं पण ते नागपूरला वगैरे जायचं होते त्यामुळे अनिश्चित होतं. त्यामुळं काल मी 4 ब्राह्मण सांगितले होते डोंबोली येऊन पण काही म्हणा 1 ब्राह्मणचा आलाच नाही आणि त्यांचा भाग होता असं मी म्हणेन फारचं नाही म्हणता पण बाकी आमचे ते आमचे चुलत भाऊ आहेत. हां मी आता बापड मी बापड तेही बापड होते आणि आमचे खरे चांगले प्रमाणात आपल्याला मिळाले. मला वाटतं 2 तास जवळजवळ आपण ऐकला वाशीला अशाच प्रकारे पुष्कळ आम्ही आलेलो आहे. आता पुन्हा शिवविष्णू मंदिरात शिवरात्री राहायचं तर म्हणतात तर सर्वांना आशीर्वाद आहेत. सर्वांनी सुखी राहा आणि यानंतर तुमचं या वास्तूमध्ये जे काही कर्म भजन पूजन जे काही होणार असेल सर्व कुटुंबीय सुखी राहावेत असे आमचे आशीर्वाद आहेत. तांदूळ घ्यावं तांदूळ आहेत पण घेतले ना इथं आहेत माझ्याकडे. तुम्ही म्हणा शिवम वा शिवम इथे करावं पण 2 मिनिटं बरोबर हे झालं. शिवम वास्तु बरोबर आहे. शिवम वास्तु इति भवन्तः ब्रुवन्तु. शिवम वास्तु ओम शतायुधाय शतवीर्याय शतोदये भीमातिशाहे शतयोनः शरदो अजितानिन्द्रो ने शतति दुरितानि विश्वा ये 4 पथयो देवयाना अन्तराद्या वा पृथिवी वियन्ति तेषां अज्यानि वजीति मावहात् तस्मै नो देवाः परिदन्तेः सर्वे ग्रीष्मो हेमन्त उतनो वसन्तः शरद्वर्षास्तु विजन्नो अस्तु तेषां ऋतूनागशतशारदानां दिवातेषामभये स्यामाम् इदुवत्सराय परिवत्सराय संवत्सराय कृणदा बृहन्नमः तेषां वयगसुमतो यज्ञयानाञ्जोगजीता अहता स्यामाम् भद्रान्नश्रेयस्समनेष्टदेवास्पया वसेन सवशी महित्वा सनोमयो भूपितो आविश्वस्वशन्तो काय तनुमे स्यो नः प्रचन्द्रमाश्चन्द्रमाः प्रप्रचन्द्रमाः स्थिरते तिरते चन्द्रमाः प्रप्रचन्द्रमाः स्थिरते चन्द्रमाः स्थिरते तिरते चन्द्रमाश्चन्द्रमाः स्थिरते दीर्घं दीर्घं तिरते चन्द्रमाश्चन्द्रमाः स्थिरते दीर्घं तिरते दीर्घं दीर्घं स्थिरते तिरते दीर्घमायुरायुरदीर्घं स्थिरते तिरते दीर्घमायुः दीर्घमायुरायुरदीर्घं दीर्घमायुः आयुरित्यायुः प्रचंद्रमा स्थिरते दीर्घमायुः एवढासा वेदमंत्र होता त्याचा तुकडा होता. प्रचंद्रमा स्थिरते दीर्घमायुः हे जरा असं महाराज स्वरूपात म्हटलं त्यामुळे तो लांब वाटला. म्हणजे जोपर्यंत आकाशामध्ये चंद्राचं वास्तव्य आहे तोपर्यंत आपण सर्वांनी सुखी राहा हे सांगितलं. हे संस्कृतमध्ये एक त्याचा श्लोक आहे तो सांगितलं तुमच्या लक्षात घ्या. यावद्वीची स्तरंगात वहति सुरनदी जाह्नवी पुण्यलोया यावच्चाकाशमार्गे तपति नकरो भास्करो लोकमालः यावद् वज्रेन्द्रनीलस्फटिकमणिशिला वर्तते मेरुशृङ्गे तावत्त्वं पुत्रपौत्रैश्वर्य परिवृतो जीवशम्भो प्रसादात्. यावद्वीची स्तरंगात वहति सुरनदी जाह्नवी पुण्यलोया जोपर्यंत गंगा नदी आपल्या पृष्ठभागावर तरंगासकट वाहती आहे जोपर्यंत आकाशामध्ये हा सूर्य अष्टदिपाला सकट तळपतोय जोपर्यंत मेरू पर्वताची शिखर स्फटिकासमान चकाकतायत
तोपर्यंत आपण सर्वांनी तावत्तम पुत्र पौत्री स्वजन परिवृतो जीव शंभो प्रसादात पुत्र पौत्र आणि परिवृत आणि सुखी राहा असा आमचा आशीर्वाद आहे. श्री हिरवरच्या स्वमायुष्यमारोग्यम आविधान शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्र लाभं शत संवत्सरं दीर्घमायु पुष्टिमंत्रार्था सफला संतु श्री कुलस्वामिनी कुलदेवता आराध्य देवता सुप्रसन्ना वरदा भवतु. मोठी झाली सगळं. आता सनेला भाऊ आमचं झालं म्हणणं. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. त्या फोटोकडे नमस्कार करा. ते पोटीचं तिथंच ठेवा आता आणि नंतर तुम्ही घेऊन जायचं. त्यांच्या पायाशी ठेवा, नमस्कार करा. या ठिकाणी हा मातृशांतीचा कार्यक्रम संपला. सर्वांनी हळूहळू इथं आगीच्या दर्शनाला किंवा यायला हरकत जायची इच्छा असेल त्यांना प्रसादाचे पेढे वगैरे वाटायचे सगळ्यांना. हो हे जाऊ द्या आता. इथं केलं ना पुढे ना देवाला केलं पुढे. आज उद्घाटन झालं उद्यापासून आज वास्तुशांतीचा कार्यक्रमाचा सगळा संपला. सगळ्या लोकांनी बंधू भगिनी इथे हजर राहून हा सोहळा सगळ्यांना बघायला मिळाला. अतिशय आनंद वाटला सगळ्यांना. तर आज हे उद्घाटन म्हणून ते झालं. पण उद्यापासून 7 दिवस इथे सप्ताह आहे. सकाळी 7 ते 8:30 भजन, संध्याकाळी 4:30 ते 6 आणि रात्री 8:30 ते 10 श्री कृष्ण प्रकाश असा कार्यक्रम 7 दिवस होणार आहे इथे. आणि आता वास्तुशांत मस्त झाली, पण आता खरी जबाबदारी म्हणतात ती आता आहे तुझ्यावर सगळ्यांवर. ही वास्तू टिकून धरायची, रोजच्या रोज उपस्थित भजनाला राहायचं, आपलं कर्तव्य आहे ते करायचं आणि सेवाभाव अति मनापासून सेवा करायची ती अति मनापासून करायची. कोणाला हात पुसायला कोणी बैठका घालायला वेळेवर येऊन हे सगळं झालं म्हणजे देव खुश होईल. म्हणून आई नेहमी म्हणायची आरंभीची रुपया सगळ्यांना असतो, टिकणारे मला पाहिजे तिथे मनापासून सेवा करणारे आणि ज्यांना देवाचा आशीर्वाद असतो. पण म्हणून वास्तू झाली म्हणून आनंद नाही, तर ती टिकून व्यवस्थित तिची सेवा ज्या वेळेला सगळ्यांकडून व्यवस्थित घडेल तेव्हा परमार्थ निकेतन बांधल्याचं सार्थक झालं असं आईला वाटेल. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. नमः शिवाय.